नमस्कार, मी नेहा गायकवाड. मेरावरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आहोत ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर आणि आपण इथं पाहतोय की कळव्यातील सगळ्यात मोठी बिल्डिंग अपर्णा राज ही कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, यांचं जे आहे शासकीय विश्रामगृहाच्या अगदीच बाहेर उपोषण चालू आहे. तर काय विषय आहे एकंदरीत आपण अध्यक्ष आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल सर, काय एकंदरीत विषय आहे, काय सांगाल? नमस्कार, मी अप्पासाहेब शिवाजीराव कवडे, अपर्णाराज सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सचिव. मूळतः आमची ही संस्था जी आहे ही इतर गृहनिर्माण संस्थांसारखी नाही आहे. इथे मुख्य प्रवर्तकांनी पूर्वी जमीन विकत घेऊन विकास केलेला आहे आणि आमच्या संस्थेमध्ये 15 इमारती व संस्थेचे 436 सभासद आहेत. संस्थेची नोंदणी 2001मध्ये झालेली आहे आणि 2006मध्ये पहिली निवडणूक झाली. 2006मध्ये जी कमिटी जिंकून आली त्याच कमिटीने 2006 ते 2022पर्यंत 17 वर्षे प्रदीर्घ काळामध्ये संस्थेचा कारभार पाहिलेला आहे आणि त्या माजी व्यवस्थापकीय समितीच्या कार्यकाळामध्ये ती जिंकून आल्यानंतर त्यांनी संस्थेचा TDR करोडो रुपयांना विकलेला आहे. त्याच्यानंतर रंगकाम, पत्र्याच्या शेडचं काम, लिफ्ट अपग्रेडेशनचं काम, नंतर उत्सव मंडळाला लाखो रुपये कुठलाही ठराव न करता वर्ग केलेले आहेत. तर आर्थिक अनियमितता आहेत आणि मूळतः मुख्य प्रवर्तकांकडून सदनिका त्यांनी परत घेतलेल्या. त्यांनी मेहनतानाच्या मोबदल्यामध्ये त्या सदनिका आपल्याला ठराव करून ठेवलेल्या होत्या. त्या सदनिका यांनी या माजी कमिटीने आपल्या ताब्यामध्ये घेतल्या आणि त्या सदनिका विकल्या. तर मागील काळामध्ये नवीन 100 शेअर सर्टिफिकेट छापलेले, त्या 100 शेअर सर्टिफिकेट त्याचा वापर या सदनिका विकण्यासाठी केलेला आणि त्याच्यामध्ये त्या सदनिका किती विकल्या त्याचा इत्थंभूत माहिती संस्थेकडे नाही आहे. आणि त्याच्यामध्येच जे शेअर सर्टिफिकेट छापले 100 नवीन शेअर सर्टिफिकेट, त्याच्यापैकी जे वापरात आलेले आहेत 18 शेअर सर्टिफिकेट, त्याच्या काउंटर फॉइल्स आणि 82 निरंक कोरी शेअर सर्टिफिकेट्स अद्यापपर्यंत संस्थेला त्यांनी सुपूर्द केली नाहीत. सदर बाबी आम्ही उपनिबंधक महोदयांना तक्रार दिलेली. त्याच्यावर सुनवाईच्या दरम्यान उपनिबंधक महोदयांनी फक्त निष्कर्ष नोंदवलेला आहे. त्याच्यामध्ये ठोस असा कायदेशीर कुठलाही आदेश काढला नाही आणि या कारणास्तव आमच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झालेली आहे की उपनिबंधक आणि माझी कमिटी यांच्या संगनमताने हे आमचं प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला जातोय का. त्याच्यामुळे आम्ही इथे सनदशीर मार्गाने उपोषणाला बसलेलो आहोत आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आज 4था दिवस आहे, आज किंवा उद्यामध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत. ज्याप्रमाणे आपण सांगितलं, आपलं जे इलेक्शन झालं सोसायटीचं, तर आपण कधी निवडून आलात, किती दिवस झाले आणि किती महिने? आज 34 महिने उलटून गेलेले आहेत. 25 डिसेंबर 2022 रोजी निवडणूक झाली. 14 जानेवारी 2023 रोजी नवीन कमिटी गठीत झाली. त्याच्यानंतर वारंवार दाद मागितल्यावर देखील या प्रकरणी न्याय मिळालेला नाही आहे. 34 महिन्यानंतर देखील विहित मुदतीत संस्थेचं दप्तर देणं गरजेचं आहे. परंतु दप्तर हे सर्व दप्तर जे दिलेले याच्यामध्ये अनेक फेरफार आहेत, अनेक बनावटी सर्व गोष्टी, कुठे सह्या नाही आहेत, कुठे मृत सभासदांची नावं सूचक अनुमोदक दिलेले आहेत आणि संस्थेचं लेटर हेड नाही आहे. हे सर्व बनावट दिलेलं आहे. या तुम्ही त्यांच्याकडनं जेव्हा सगळे डॉक्युमेंट्स मागितले त्यावेळेला त्यांनी काय कारण दिलं की डॉक्युमेंट्स काही गाळलेले आहेत त्या संदर्भात? मूळतः हे बनवण्यासाठी त्यांनी वेळ खर्ची घातला. त्याच्यानंतर कालांतराने टप्प्याटप्प्याने आंशिक दप्तर आम्हाला देत गेले आणि त्याच्यामध्ये जे दप्तर दिले, या दप्तराची जर आपण पाहणी केली तर याच्यामध्ये विषयपत्रिकेमध्ये अजेंड्यामध्ये 5 विषय आहेत आणि इतिवृत्तामध्ये 6 विषय आहेत आणि पुढच्या मीटिंगमध्ये इतिवृत्त योग्य प्रकारे नोंदवण्यात आले. म्हणजे ही मीटिंगा झालेल्याच नाहीत, हे फक्त सचिवाने घरामध्ये बनवून हे इतिवृत्त आम्हाला दिलेलं आहे. जर मीटिंगला व्यक्ती बसलेले सदस्य तर ते म्हणतील बाबा 6वा विषयपत्रिकेत नाही आहे, तुम्ही कसा काय घेतला. बाकी कागद चिटकून दिलेली आहेत आम्हाला, सर्व बनावट इतिवृत्त. त्याच्यामुळे याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि खूप खूप अतिमहत्वाचं आहे. इथे त्यांनी असं का बरं केलं असेल आणि कितीचा घोटाळा तुम्हाला वाटतोय? संस्थेच्या मागील काळामध्ये 17 वर्षांच्या 14 ते 16 करोड रुपयांचा, 15 ते 16 करोड रुपयांचा व्यवहार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सदनिका विक्री, जे TDR विक्री, नंतर जी काही कामं केली आहेत त्याच्यामध्ये वर्गणी स्वरूपामध्ये पैसे गोळा करून कुठलाही ठराव न करता आर्थिक अनियमितता दिसते. मग हे सगळं बनावट, ह्यांचा जो भ्रष्टाचार असेल तो लपवण्यासाठीच आम्हाला मेन इतिवृत्त दिले नाही. शेअर सर्टिफिकेट न देण्याचं कारण काय? आणि 34 महिने झाले तरी इतिवृत्त देत नाहीत. संस्थेचे माजी उपाध्यक्ष, हे माझ्याकडे ऑन रेकॉर्ड गोष्टी आहेत, संस्थेचे माजी उपाध्यक्ष सरळ आम्हाला धमकी दिलेली त्यांनी की जे दप्तर देतोय ते तेवढं गपचूप चुपचाप घ्यायचं, नाहीतर दप्तर गहाळ झालंय असं आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देऊ आणि उपनिबंधकांना कळवू आणि मोकळे होऊ.
बरं, तुम्ही म्हणता की 34 महिने झाले इलेक्शन होऊन, तरी सुद्धा संपूर्ण डॉक्युमेंट अजूनपर्यंत तुमच्याकडे नाही, आणि जे पण डॉक्युमेंट दिले ते पण त्यांनी घरी बनावट केलेलं आहे. या संदर्भात काही पिटिशन वगैरे फाईल करणार आहात का? सहकार कायद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. सहकार कायद्यामध्ये जो टप्प्याटप्प्याने आहे, उपनिबंधक महोदयांना आम्ही दिलेलं आहे. तदनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार सचिव, सहकार आयुक्त, सहकार मंत्री सर्वांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. जिल्हाधिकारी महोदयांना देखील दिलेलं आहे. परंतु याच्यावर कुठलाही आम्हाला न्याय मिळाला नाही, म्हणून आता आम्ही उपोषणाला बसलो. त्यांचं नाव काय, कुठलं जे आधी हे होते त्यांचं? माझी कमिटीवर हरिश्चंद्र परब हे सचिव होते आणि माजी उपाध्यक्ष रवींद्र गुजर, या दोघांनीच 17 वर्षामध्ये पूर्ण सभासद सर्व सांगतात की या दोघांनीच पूर्ण कारभार सांभाळलेला आहे. आणि याच्यामध्ये त्या काळामध्ये जी व्यक्ती कुठल्याही कामाला नाही आहे, ती त्याच्या करोडच्या प्रॉपर्ट्या, गावी बंगले, गाड्या, इथे फ्लॅट्स, जी व्यक्ती कामाला नाही, एक साधा फायरमॅन, त्याच्या करोडोची प्रॉपर्टी, त्यांच्या कार्यकाळामध्ये जे आर्थिक कमाईचं स्रोत होतं त्याची चौकशी होणं गरजेचं आहे की यांच्या कमाई किती आहे आणि प्रॉपर्ट्या किती आहेत आणि किती विकल्या आहेत. बरं, 17 वर्षात आपल्या कमिटी मेंबर्सना एकदा पण असं जाणवलं नाही का इथे काहीतरी चुकीचं होतंय? याच्यामध्ये जे त्यांच्या विरोधात आवाज उठवायचे त्यांच्यावर ही लोक कारवाई करायचे, त्याच्यामुळे कोण धजत नव्हतं. काय कारवाई करायची? सभासदत्व रद्द करणार नाही, तर तुमचं काय म्हणणं आम्ही मान्य करणार नाही. याच्यामध्ये अति महत्त्वाचं, पाठीमागच्या वेळेस एका तक्रारदाराच्या याच्यावर रिऑडिट झालेलं. ते संस्थेला 3 महिने संस्थेच्या कार्यालयामध्ये रिऑडिट होत होतं, तरी कुठल्याही सभासदाला त्याची जाण नाही. आणि त्याच्यामध्ये जे बनावट त्यावेळेस जे बनवलेलं आहे, सरळ दिसतं. 2 वर्षामध्ये एकही नॉमिनेशन वारस नोंद झालेली नाही. आणि त्याच्या अगोदर सर्व वारस नोंदी फटाफटमध्ये 100 90 अशा मासिक सभेमध्ये एवढा हे सगळं बनावट केलेलं आहे. याची चौकशी होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की अपर्णा बिल्डिंग जी की कळव्यामध्ये आहे, आणि त्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे, त्याच्या आधीचे जे कमिटी मेंबर होते, तर त्यांच्याकडनं 17 वर्षापासूनचा जो व्यवहार होता, तो व्यवहार त्याच्या अंधारात ठेवला होता. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा इलेक्शन होतात सोसायटीचे, आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्यांची कमिटी जेव्हा भार सांभाळते, संपूर्ण कारभार सांभाळते, त्याच्यामध्ये अनेक असे डॉक्युमेंट्स गहाळ झालेले आहेत. आणि जो व्यवहार आहे, लाखो करोडोचा व्यवहार आहे, त्याच्यामध्ये त्रुटी दिसतात. आणि जेव्हा ह्याचे प्रश्न विचारल्यानंतर त्यांना अयोग्य प्रकारे त्यांना वागणूक दिली जाते. आणि त्याचाच न्याय मागण्यासाठी आज हे सगळी जी लोक आहे, शासकीय विश्रामगृह आहे, अगदीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे लोक आंदोलनासाठी बसलेले आहेत. न्याय नाही मिळालं, त्यांचं जे उपोषण आहे ते निरंतर चालत राहील. त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत दूर राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, ठाणे.